जय शिवराय मित्रांनो मागेल त्याला सौर कृषी पंप अर्थात मागेल त्याला सोलर राज्य शासनाच्या माध्यमातून जुनीच परंतु नव्या बजेटमध्ये केलेली एक महत्त्वाची अशी घोषणा आणि याच्याच संदर्भात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्या सबस्क्रायबरच्या माध्यमातून प्रश्न येत आहेत की नेमकी काय आहे योजना कशा प्रकारे राबवली जाणार आहे। मित्रांनो देशामध्ये प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना ही योजना राबवली जाते। ज्या योजनेच्या अंतर्गत देशामध्ये शेतकऱ्यांना सोलर पंप स्थापन करण्यासाठी अनुदान दिलं जात आहे। मोठ्या प्रमाणात ही योजना राबवली जात आहे आणि महाराष्ट्र हे राज्य या योजनेची अंमलबजावणी करण्यामध्ये अव्वल स्थानी आहे। मित्रांनो यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं की 2024 पर्यंत राज्य शासनाला 4,05,000 सोलर पंप मंजूर करण्यात आलेले आहेत आणि येत्या 2 वर्षाचा कोटा हा जवळजवळ 2.5 लाख पंप प्रतिवर्ष अर्थात 5 लाख सोलर पंप हे 2026 पर्यंत महाराष्ट्र शासनाला नव्यानं दिले जाणार आहेत। याचाच अर्थ महाराष्ट्र राज्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत 9,05,000 सोलर पंपाचं उद्दिष्ट हे उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। मित्रांनो आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून पेड पेंडिंग अर्थात विजेची जोडणी केल्यासाठीचे कनेक्शनची मागणी केल्यासाठीचे जे अर्ज होते अशा अर्जदार शेतकऱ्यांची संख्या साधारणपणे 1.5 लाख पर्यंत होती आणि याच्यामधील जवळजवळ 1,12,000 शेतकऱ्यांना या सोलर पंपाच्या माध्यमातून जोडणी देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि अद्यापसुद्धा 30 ते 35,000 शेतकरी हे या कनेक्शनच्या प्रतीक्षेत आहेत आणि यांना देखील या सोलर पंपाच्या माध्यमातूनच जोडणी दिली जाणार आहे। मित्रांनो 9 लाख पंपापैकी साधारणपणे आत्तापर्यंत आपण जर पाहिलं तर 1 ते 1.5 लाख पंपाची प्रक्रिया पार पडलेली आहे आणि अद्याप देखील साधारणपणे 7.5 लाख सोलर पंप हे 2026 पर्यंत राज्य शासनाला इन्स्टॉल करण्यासाठीची परमिशन देण्यात आलेली आहे। मित्रांनो याच्याच अंतर्गत आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये साधारणपणे 7 ते 8 लाख शेतकऱ्यांच्या माध्यमातून कुसुम सोलर पंप योजनेच्या अंतर्गत आपली नोंदणी केलेली आहे, आपली मागणी नोंद केलेली आहे। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये सोलर पंपाची मागणी आहे आणि त्याच प्रमाणात राज्यामध्ये या सोलर पंपाचा कोटा देखील आहे। याच्यामुळे आता नवीन शेतकऱ्यांच्या माध्यमातून जर विजेच्या कनेक्शनसाठी किंवा सोलर पंपासाठी जर मागणी केली तर अटी शर्तीच्या अधीन असलेले जे शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना सरसकट हे सोलर पंप देण्यासाठी ही योजना राबवली जाणार आहे। मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या माध्यमातून आता फक्त 30% अनुदान दिलं जातं। उर्वरित जे काही अनुदान असेल 60% अनुदान हे राज्य शासन आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी द्यायचं असतं। म्हणजे जो काही उर्वरित हिस्सा असतो हा पंपाची किंमत शेतकरी आणि राज्य सरकारला द्यायची असते। मित्रांनो इतर राज्यामध्ये आपण जर पाहिलं तर केंद्र शासनाचा 30%, राज्य सरकारचा 30% आणि 40% लाभार्थी हिस्सा अशा प्रमाणामध्ये देखील योजना राबवल्या जात आहे। परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यामध्ये 30% केंद्र शासनाचे आणि उर्वरित 60% राज्य शासनाचे फक्त 10% हिस्सा हा शेतकऱ्यांना भरावण्यासाठी देण्यात आलेला आहे। SC ST प्रवर्गातील शेतकऱ्यांना तो आणखीन 5% कमी करून फक्त 5% हिस्सा दिलेला आहे। अर्थात SC ST प्रवर्गातील शेतकऱ्यांना 5% आणि जनरल प्रवर्गातील शेतकऱ्यांना 10% असा आपला लाभार्थी हिस्सा भरून या योजनेमध्ये सहभागी व्हायचं आहे। याच्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून मागणी केली जात आहे, ज्या शेतकऱ्यांचे अर्ज प्रतीक्षेत आहेत अशा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त या सोलर पंपाच्या माध्यमातून जोडणी देण्याचं उद्दिष्ट शासनाच्या माध्यमातून निश्चित करण्यात आलेलं आहे। मग मित्रांनो आता याच्यामध्ये बरेच जण म्हणते नवीन अर्ज होतील का, जुने अर्ज याच्यात घेतले जातील का? जुने जे अर्ज आहेत हे प्राधान्याने याच्यामध्ये पात्र करून त्यांना लाभ देण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल। याचबरोबर नवीन शेतकऱ्यांच्या नोंदण्या, नवीन शेतकऱ्याची मागणीसुद्धा याच्या अंतर्गत घेतली जाईल आणि आता महावितरणच्या माध्यमातून राबवलं जात आहे। तर एकंदरीत ही कुसुम सोलर पंप योजना महावितरणच्या माध्यमातूनच राबवली जाणार आहे, जेणेकरून शेतकऱ्याकडे जर विजेची जोडणी असेल तर त्या शेतकऱ्याला सोलर पंप देण्याची गरज पडणार नाही। मग बरेच सारे शेतकरी म्हणतात की आमच्याकडे विजेची जोडणी आहे परंतु वीज उपलब्ध होत नाही, मग आम्हाला सुद्धा सोलर पंप मिळायला पाहिजेत। मित्रांनो अशा शेतकऱ्यांसाठी आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबवली जाते, ज्याच्या अंतर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून जवळजवळ 8,000 ते 9,000 मेगावॅट विजेच्या निर्मितीचं उद्दिष्ट घेण्यात आलेलं आहे आणि याच्याच माध्यमातून जी वीज निर्मिती होणार आहे ती शेतकऱ्यांना आपला पंप न बदलता म्हणजे जे काही विजेचं कनेक्शन आहे त्याच विजेच्या कनेक्शनवरती मोफतमध्ये या कृषी फीडरचं सोलरायझेशन करून त्या शेतकऱ्यांना वीज दिली जाणार आहे। म्हणजे तुमच्याकडे सोलर जरी लागला तरी तुम्हाला विजेची उपलब्धता दिवसा होणार आहे, मोफत होणार आहे आणि तुमच्याकडे सोलर जरी नाही लागला तरी तुम्हाला विजेची उपलब्धता दिवसा आणि मोफत होणार आहे। मात्र आता सोलरचं फेडरेशन जे काही कृषी सोलरायझेशन जे करायचं आहे कृषी फीडरचं याला थोडासा कालावधी लागू शकतो, साधारणपणे 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी लागू शकतो। म्हणजे वर्ष 2025च्या मध्यावधीपासून
शेतकऱ्यांना ही वीज देखील दिवसा उपलब्ध होण्यासाठी मदत होणार आहे. कारण या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या अंतर्गत किंवा प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या अंतर्गत हे जे काही प्रकल्प राबवले जात आहेत कृषी फीडरच्या सोलरायझेशनचे, हे जर 18 महिन्यामध्ये पूर्ण केले तर त्या प्रकल्पाच्या एकूण खर्चाची जी 30% सबसिडी आहे ती सबसिडी केंद्र शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. त्याच्यामुळे आता शेतकऱ्यांना दिवसा विजेचं स्वप्न तर पूर्णच होणार आहे, परंतु शेतकऱ्याला मागेल त्याला सौर कृषी पंपसुद्धा अशा प्रकारे उपलब्ध करून दिले जाणार आहे. तर मोठ्या प्रमाणात आता ज्यांनी अर्ज केलेले जे पेंडिंग आहेत अशा लाभार्थ्यांना याच्यामध्ये पात्र करून त्यांची प्रक्रिया पुढे राबवली जाईल. याच्याच अंतर्गत आता पेमेंटचे ऑप्शन दिल्या जात आहेत. ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यापासून याच्यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्याला आणखीन पेमेंट आणि पुढील प्रक्रियेमध्ये सहभागी केलं जाईल आणि लवकरच याच्या नवीन नोंदण्या देखील राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू केल्या जातील. तर मित्रांनो, अशा प्रकारे बजेटमध्ये सादर केलेली ही एक मागेल त्याला सौर कृषी पंप अर्थात मागेल त्याला सोलर योजना आहे. 9 लाख सोलर पंपाच्या कोट्यामधून राबवली जाणार आहे. धन्यवाद.